वसई विरार शहर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींकडे सादर करण्यात आलेला आहे। जवळपास 4,208 कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प असून यामध्ये आज आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी स्थायी समितीकडे दाखल करण्यात आलेला आहे। एकूण जर बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये विविध विकास कामाचे आराखडे, त्याचबरोबर विविध योजना असतील, त्याचबरोबर संविधान पार्क असेल, दिव्यांग व्यक्तींसाठी तरतूद असेल, त्याबरोबर शहरातील विकास कामं, वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न जे आहेत हे या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेले आहेत। परंतु करवाढ जो घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये कुठेतरी वाढ झाली असल्यामुळे वसई विरारकरांना मात्र या अर्थसंकल्पामध्ये मोठा भुर्दंड बसण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। नेमकं या सर्व अर्थसंकल्पाची बाबींवरती आयुक्त तथा प्रशासक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपण पाहूया। बजेट सादर करण्यात येणार आहे, कशा पद्धतीने बजेट असणार आहे, लोकांना कसा फायदा होणार आहे? नवीन काय आज वसई विरार महानगरपालिकेचे स्टँडिंग समितीचे सन्माननीय सभापती श्री शेट्टी साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्यांसमोर मी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प 4,208 कोटीचा आहे। याच्यामध्ये 2 कोटी रुपयाचा शिल्की अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये आपण अनेक नवीन योजना घेतो आहे। पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण केळीचं गाव, फुलांचं गाव, फिशरमन विलेज हे प्रस्तावित केलेलं आहे। त्याच्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे। याशिवाय रांगोळीचं गावही आपण जीवचंद्राला प्रस्तावित केलेलं आहे, त्याच्यासाठी बजेटची तरतूद आहे। त्याशिवाय अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं तुंगारेश्वर जे आहे आपलं तीर्थस्थान, त्या ठिकाणी आपण एक तुंगारेश्वर विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे। याशिवाय पाण्याची चोरी होऊ नये म्हणून आपण स्मार्ट मीटरचा एक प्रकल्प किंवा याचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट मीटरच्या अंतर्गत आपण एक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून कोणत्या भागात किती पाणी गेलं, किती वेळ गेलं हे आपल्याला इथे हेड ऑफिसहून कळेल आणि सर्व शहराला समान पाणी पुरवठा होईल। त्याशिवाय स्वच्छतेसाठी स्वच्छता ॲपची आपण तयारी केलेली आहे, त्याची पण तरतूद या बजेटमध्ये आहे। याशिवाय दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग पार्क आपण तयार करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न्याय देण्यासाठी किंवा संविधानाची जनतेला माहिती होण्यासाठी वसई विरारमध्ये पहिलं संविधान पार्क आपण तयार करतो, त्याच्यासाठी पण आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। याशिवाय समाजातील जे मागासवर्गाचे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्या आहे। फायर स्टेशन जे आपले सर्व्हिस देते इथं अडीअडचणीला, त्याचा विस्तार करण्यासाठी 4 नवीन ठिकाणी आपण फायर स्टेशन प्रस्तावित केलेले आहे। याशिवाय बर्ड पार्कसाठी पण आपण तरतूद केलेली आहे। महानगरपालिकेची जी जागा आहे 16.5 हेक्टर, त्या 16.5 हेक्टरवर आपण बर्ड पार्क प्रस्तावित केलेलं आहे। इथल्या लोकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून MMRDAशी आपण बोलून अनेक 9 ठिकाणी रस्ते, फ्लायओव्हर, ROB याच्याबाबत आपण काम या येत्या वर्षात करणार आहोत। त्यासाठी पण बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे। आमचे जे AMCचे कार्यालय आहे ते कार्यालय 2-3 ठिकाणी सोडले तर त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे, त्यामुळे कार्यालय बांधण्यासाठी पण या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे। आणि हे सर्व समावेशक बजेट आहे। या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील। या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्कीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे। वाढ झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही वाढ करण्यात आलेली आहे आणि आपण लोकांना याबाबतचा काय संदेश देतो? एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून किंवा MJP कडनं घेतो किंवा इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो
त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला ₹13.80 आहे प्रति लिटर, आणि आपण लोकांकडनं घेतो ₹8. तर हा जो मोठा फरक आहे, तर ही पाणी पुरवठा योजना सुरू राहावी. याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे, आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे, जे मे 26पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये ₹8वरून आपण ₹16 इतकी वाढ केलेली आहे. करवाढ वगैरे काय झालेली आहे का? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे. ज्या लोकांनी CC घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक तर RRC बसून हे OCचे पैसे वसूल करण्यात येतील, किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. जुन्या बिल्डिंगांना OCCC नाही आहे, त्या संदर्भात पाणीपट्टी पाणी झालं ना अजून कुठल्या करामध्ये वाढ केली पाणीपट्टी करायला? अजून आपण जाहिरातीचं जे आहे ते सांगितलं की 3 कोटीवरनं 10 कोटी आपण केलेलं आहे, पण आपण त्याचं टेंडर काढतोय. आपल्याकडे ऑलरेडी देकार आलेला आहे. याच्याशिवाय बाजार करामध्ये वाढ ऑलरेडी केलेली आहे, ती आता ह्या स्टँडिंग कमिटीने आणि GBने मान्य करावं म्हणून आपण ते प्रस्तावित करतोय. वाहनतळाची काय वगैरे व्यवस्था केलेली आहे का? वाहनतळांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बांधकाममध्ये जे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यामधूनच वाहनतळाची पण व्यवस्था होईल. पण वाहनतळाची वेगळी व्यवस्था करण्यापेक्षा आम्ही 4ही स्टेशनवर सॅटिस प्रस्तावित केलेलं आहे. विरार स्टेशनवर जी आमची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण वाहनतळ कसं करायचं ते बघतो आहे. नालासोपारामध्ये एक पार्किंगची जागा आहे, ती अकोमोडेशन रिझर्वेशनमध्ये घेऊन त्या ठिकाणी डेव्हलप करून त्यातून आपल्याला उत्पन्नच मिळणार आहे. आणि नायगाव आणि वसई या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे पार्किंग करता येईल याबाबत आमचे सन्माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे जे सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या मदतीने जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी सॅटिस अंतर्गत वाहनतळ विकसित करण्यात येते. शहरामध्ये जे काही पाणी भरतं, पाण्याला निचरा करण्यासाठी किंवा होल्डिंग कोर्टसाठी काय तरतूद केली आहे?